सिंह राशी मार्च महिना लागताच घटना घडणार म्हणजे घडणारच। मित्रांनो, श्री स्वामी समर्थ, स्वागत आहे तुमचं माझ्या स्वामींची कृपा या चॅनलमध्ये। मार्च महिना सिंह राशीच्या जातकांसाठी बदल, संधी, आत्मविकास आणि स्थैर्य घेऊन येत आहे। या महिन्यात ग्रहांची स्थिती तुमच्या जीवनाच्या प्रत्येक पैलूवर प्रभाव टाकणार आहे। करिअरमध्ये यश, आर्थिक वाढ, प्रेमसंबंधातील गोडवा आणि कुटुंबात सुख, समाधान यामुळे हा महिना संस्मरणीय ठरेल। 1. करिअर आणि व्यवसाय। मार्च महिन्याच्या सुरुवातीस सूर्य आणि बुध ग्रहाची युती कामाच्या ठिकाणी सकारात्मक वातावरण निर्माण करेल। तुम्हाला जबाबदारीची नवी संधी मिळण्याची शक्यता आहे। वरिष्ठ अधिकारी तुमच्या कामगिरीवर खुश राहतील। विशेषतः मार्च 10 नंतर प्रमोशन किंवा पगारवाढीची बातमी येऊ शकते। परदेशातून नोकरीच्या संधीही दिसत आहेत। सकारात्मक बाबी। 15 मार्चनंतर नवीन प्रोजेक्टमध्ये नेतृत्व करण्याची संधी मिळेल। सहकाऱ्यांकडून अपेक्षित सहकार्य लाभेल। एखाद्या महत्त्वाच्या बैठकीत तुमचा सल्ला गृहीत धरला जाईल। सावधानता। ऑफिसमधील राजकारणापासून दूर राहा। 5 ते 9 मार्च दरम्यान महत्त्वाचे निर्णय टाळा। व्यवसायात विस्ताराची प्रबळ शक्यता आहे। जुन्या क्लायंटकडून नवीन ऑर्डर मिळतील। भागीदारीत काम करत असाल तर संवाद वाढवा, गैरसमज टाळा। मालमत्तेत गुंतवणूक फायदेशीर ठरेल। 22 मार्चनंतर अचानक मोठा व्यावसायिक करार होण्याची शक्यता आहे। सल्ला। नवीन प्रोजेक्ट सुरू करताना 18 मार्चनंतरचा काळ सर्वोत्तम। स्पर्धकांवर नजर ठेवा पण असत्य मार्ग टाळा। 2. आर्थिक स्थिती। मार्च महिन्यात सिंह राशीच्या जातकांसाठी आर्थिक स्थैर्य आणि वाढीचा काळ आहे। गुरुग्रहाच्या प्रभावामुळे जुनी थकलेली रक्कम परत मिळेल। जमिनी किंवा मालमत्तेच्या व्यवहारात यश मिळेल। आर्थिक घडामोडी। 7 मार्च अचानक धनलाभाची शक्यता। मार्च 14 शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीसाठी योग्य। मार्च 22 जुनी थकीत देणी परत येतील। सावधानता। उधार देताना काळजी घ्या। मोठ्या खर्चाचे नियोजन आधीच करा। 3. प्रेम, विवाह आणि वैयक्तिक संबंध। प्रेमसंबंधांमध्ये गोडवा निर्माण होईल। जोडीदाराशी मतभेद असले तरी संवाद वाढवल्यास नाते अधिक दृढ होईल। अविवाहितांसाठी मार्च 26 नंतर विवाहाचे प्रस्ताव येतील। प्रेमात सकारात्मक घटना, एकत्र प्रवासाची संधी मिळेल। जुन्या नात्यात नवा उत्साह येईल। लांब पल्ल्याच्या नात्यांमध्ये घट्टपणा येईल। विवाहित जीवनात सौख्य लाभेल। जोडीदारासोबत आर्थिक योजना ठरवा, त्याचा दीर्घकालीन फायदा होईल। घरगुती सुख वाढेल। मार्च 20 नंतर कुटुंबात एखादे शुभकार्य घडण्याची शक्यता आहे। सल्ला। जोडीदाराच्या मतांचा आदर करा। छोटे भ्रमण नात्यात गोडवा आणेल। 4. आरोग्य। सिंह राशीच्या जातकांनी मार्च महिन्यात आरोग्याच्या बाबतीत विशेष दक्षता घ्यावी। पहिल्या आठवड्यात मानसिक तणाव जाणवू शकतो। स्नायूंच्या तक्रारी, पचनसंस्थेशी संबंधित त्रास याकडे दुर्लक्ष करू नका। आरोग्यविषयक महत्त्वाच्या गोष्टी। मार्च 11 पचनसंस्थेची काळजी घ्या। मार्च 16 डोकेदुखी किंवा दृष्टीसंबंधित त्रास होऊ शकतो। नियमित व्यायाम आणि योग्य आहारावर भर द्या। 5. शिक्षण व स्पर्धा परीक्षा। विद्यार्थ्यांसाठी हा महिना मेहनतीचा असून त्याचे फळ उत्तम मिळेल। स्पर्धा परीक्षांसाठी 15 मार्चनंतरचा काळ अनुकूल आहे। अभ्यासावर लक्ष केंद्रित केल्यास यश मिळेल। महत्त्वाच्या तारखा। मार्च 14 महत्त्वाचे प्रोजेक्ट पूर्ण करण्यासाठी योग्य। मार्च 19 शिष्यवृत्ती किंवा शैक्षणिक संधी प्राप्त होऊ शकते। सल्ला। आळशीपणा टाळा, वेळेचे नियोजन करा। ऑनलाईन अभ्यासातून फायदा होईल। 6. कुटुंब व सामाजिक जीवन। कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील। घरात एखाद्या नवीन सदस्याचे आगमन होण्याची शक्यता आहे। मित्रांकडून मदत मिळेल। 25 मार्चला कौटुंबिक सहलीचे आयोजन शक्य आहे। कुटुंबियांशी घडणाऱ्या घटना। घरात एखादे धार्मिक कार्य होईल। मोठ्या सदस्यांच्या सल्ल्याने महत्त्वाचे निर्णय घ्या। 7. प्रवास। मार्च महिन्यात लघु आणि दीर्घ प्रवासाचे योग आहेत। व्यावसायिक कारणांसाठी केलेले प्रवास फायदेशीर ठरतील। कुटुंबासोबतच्या सहलीने मानसिक आनंद मिळेल। प्रवासाच्या महत्त्वाच्या तारखा। 9 मार्च व्यावसायिक प्रवासाचे योग। मार्च 25 कुटुंबासोबत मनोरंजनात्मक सहल। 8. उपाय व सल्ला। शुभ उपाय। दररोज सूर्यनमस्कार घ्या। मंगळवारी हनुमान चालीसाचे पठण करा। गुरुवारी गरिबांना अन्नदान करा। सल्ला। आत्मविश्वास ठेवा पण अहंकार टाळा। वेळेचे उत्तम नियोजन करा। सिंह राशीसाठी मार्च 2025 महिना सुखद संधींनी भरलेला आहे। करिअरमध्ये यश, आर्थिक लाभ, प्रेमसंबंधातील समाधान आणि कुटुंबात आनंद यामुळे हा महिना संस्मरणीय ठरेल। संयम, सकारात्मकता आणि योग्य निर्णयांनी तुम्ही यशाचे नवीन शिखर गाठाल। सिंह राशीच्या जातकांनो, या महिन्यात संधी तुमची वाट पाहत आहेत, त्याचा पूर्ण लाभ घ्या। तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो, आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा। आणि कमेंट बॉक्समध्ये जयश्री गुरुदेव दत्त लिहायला विसरू नका। असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा। धन्यवाद।